हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हे हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हाँ हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। राधे 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 राधे। राधे राधे। अशा प्रकारे एक थोडक्यात हुंदरीची गोष्ट सांगतो जी अति महत्त्वाची आहे। काही विषय असे असतात जे भागवतामध्ये येतात ते घ्यावंच लागतात, भागवतामध्ये जे आहे ते घ्यावंच लागतात, त्यावर तुम्हाला विवेचन काय करायचं आहे ते करू शकता, परंतु भागवतातल्या कथा ज्या आहेत त्या कथा करावंच लागतात। एक जी कथा आलेली आहे हे महात्म्य चालू आहे, भागवतात शिराचा आपण अजून हे महात्म्य चालू आहे आपलं। जर काय झालं माहित आहे का, एक धुंदली नावाची एक बाई होती, स्त्री होती, आणि आत्मदेव नावाचा तिचा पती होता, आणि असं करत असताना त्याच्याकडे एक गाय होती, ती गाय फरत नव्हती, तुळशी होती, राहत नव्हती, वाळून जात होती। पहिले चहा स्वभावानं चांगले असलेल्या व्यक्ती त्याला चांगली पत्नी मिळेल असं नाही, कदाचित
चांगल्याने वागलं आणि वागलेले चांगलंही मिळू शकतं. तसंच त्या आत्मदेवात सोबत झालं. तो एवढा चांगल्या स्वभावाचा होता, परंतु पत्नी त्याला धुंदली म्हणजे दुर्बुद्धी मिळाली. कशी मिळाली? दुर्बुद्धीवाली. हा, अरे दुर्बुद्धी म्हणा कधी न उपजे नारायणा. दुर्बुद्धी ही माणसाच्या मनामध्ये कधीच उपजली नाही पाहिजे. ज्या स्त्रीच्या मनामध्ये दुर्बुद्धी उत्पन्न होते त्या मनामध्ये देव कधीही वास्तव्य करत नाही. कारण ज्यांच्या ठिकाणी वासल्य नाही, ज्या ठिकाणी प्रेम नाही, दृष्ट बुद्धी आहे, त्याकडे भगवंत टुकून पाहत नाही. कारण एक म्यान में दो तलवारी नहीं रह सकती. एक तर एक ठेवा, नाही का, नाही का, एक काढावं लागल. तसं दुर्बुद्धी ज्या ठिकाणी आहे तिथं दोनही राहत नाही, त्याच्यामध्ये एक काढून टाकावं लागते. तर ही दुर्बुद्धी होती हिची. वारंवार सांगूनही ऐकत नव्हती. घरामध्ये गाय होती, तिलाही पुत्र नव्हता, ती वांज होती आणि त्याला पण पुत्र संतान नव्हती, तोही वांज होता. घरामध्ये तुळशी लावायची, काही दिवसामध्ये सुकून जायची, ती सुद्धा सुकून जायची. याला असं वाटलं आपण एवढं मोठं श्रीमंत आहोत. श्रीमंती होती भरपूर, एवढं श्रीमंत आहे, सर्व आहे आपल्याकडे, सर्वच नोकर चाकर सर्वच आहे, पण या धनाला कोणी असं एक उत्तराधिकारी नाही, वारसदार नाही. जीवन जगून काय अर्थ? ज्याच्या आपल्या पोटी संतानच नाही, जीवन जगून काही अर्थ असं त्याला वाटलं. परंतु काय असतं लक्षात असू द्या, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. मनामध्ये माणसाला जसं ठेवलं असं भगवंतानं तसंच राहिलं पाहिजे. चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंते, भगवंतानं जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक पाहे संचिताचे. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक पाहे संचिताचे. जैशी वेळ आली त्याच पद्धतीने राहिलं पाहिजे माणसानं. कोणी जर घोड्यावर बसला तर ही इच्छा कधी करू नये का आपण घोड्यावर बसलं पाहिजे. ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. भगवंतानं जसं ठेवलं, ज्या स्थितीमध्ये ठेवलं त्या स्थितीमध्ये आपण राहिलं पाहिजे ना, की दुसऱ्याला झुरून आपण मोठे होत नसतो. म्हणून त्याच्याकडे धन होतं पण पुत्र संतान नव्हती. तर एक दिवस नाराज झाला आणि एक बाहेर नदीवर निघून गेला. कशाच्या इराद्यानं? आत्महत्येच्या इराद्यानं. हा देह ठेवून काही अर्थ नाही. काय करायचं या देहाचं? एवढी मोठी इस्टेट आहे, कोण खाणार? म्हणून आपला देहच नष्ट करायचा, आत्महत्या करायची. म्हणून ती निघालेला आहे. निघाल्यानंतर त्याला एक सत्पुरुष मिळाला. तो सत्पुरुष मिळाल्यानंतर त्याला विचारतो, बाबा तू डोक्यावर हात घेऊन का बसलास? तो म्हणायला लागला, अरे बाबा काय सांगू, माझी यातना तुला काय सांगू. एवढी मोठी इस्टेट माझ्याकडे आहे, हात खावल्या जात नाही, पण याला वारसदारच नाही तर मी जगून काय करू. तो म्हणे असं थोडं आहे की पुत्र असला म्हणजेच नाही का, पुत्र असला म्हणजेच का असं नाही. अरे तो स्वतः दुसऱ्याच्या मुलांना मुलगा जर वाढला तर सर्व संतान तुझी आहे. स्वतःचा मुलगा काय घेऊन बसला लाभ नाही का. कोट्यावधी जन्म मरून गेले, काय रडू मी एकट्याला. गाडगे बाबांचं उदाहरण तुम्हाला दिलं.
स्वतःचा मुलगा जरी गेला तर त्यांनी मुलगा कोणाला मानलं होतं? सर्व जनतेला मुलगा आपला मानलं होतं. आपले घरच नवे घर विश्व आपले मकान सुंदर याची शिकाया संसार उद्धारत याक मार्गे. अरे आपलं घर आपल्या घरासाठी आपल्यासाठी नाही, विश्वचे माझे घर हेच शिकावे संसार उद्धारत याक मार्गे. अरे उद्धार जर करून घ्यायचं असेल तर विश्वचे माझे घर. नुसतं घर तुमच्यासाठी ठेवू नका तर विश्व तुमचं होणार नाही. घर जर फक्त तुमच्यासाठी जर ठेवलं तर विश्व तुमचं होणार नाही. जो विश्व ज्यानं निर्माण केलं, जो विश्वाचा झाला, तो घर त्यानं कधी मनात घेतलं नाही. लक्षात असू नीट ऐका. ज्यानं जो विश्वाचा झाला त्यानं त्याचं घर राहिलं नाही. तो कोणाचा झाला? विश्वाचा झाला. पण ज्यानं स्वतःचं घर मानलं विश्व त्याचं होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात विश्वचे माझे घर, नाही का? हा, विश्वचा माझं घर आहे. माझे घरच नव्हे घर. माझं घर स्वतःचं घर माझ्यासाठी नाही, माझे घरच नाही घर. विश्व आपले मकान सुंदर हेची शिकाया संसार उद्धार होतो याच मार्गे. उद्धार करायचा असेल दादा तर तुम्ही घरासाठी नका जगू. फक्त कोणासाठी जगा? इतरांसाठी जगा. इतरांसाठी जगा तर तुमची कीर्ती रूपानं उराल, मराल कीर्ती रूपानं उराल. अरे जेव्हा मनुष्य मरतो ना, महाराष्ट्र सोडा हो, आपल्यासाठी महाराष्ट्र रडला पाहिजे हे सोडा, आपल्यासाठी जिल्हा रडला पाहिजे हे सोडा, आपल्यासाठी तालुका रडला पाहिजे हे सोडून द्या. अरे आपल्यासाठी गाव रडला पाहिजे. एवढं तरी पदरात घ्या, गाव रडलं पाहिजे. अमका मनुष्य चांगला होता हो, हा अमका मनुष्य चांगला होता, गाव रडलं पाहिजे. गाव आजकालचं तर असं निर्माण झालं. अरे जेव्हा मनुष्य मरतो ना, बाकी गाव रडणं सोडा हो, घरचे रडतात का हे कधी मरते. एवढं वर्ष जगाव नाही माणसानं का आपल्या मरण्याची अपेक्षा आपलेच संबंधी करतील. एवढं वर्ष जगूच नका. काय आपलेच लोक, आपलेच नातेवाईक, आपलेच भाऊबंद, आपलेच नवरा, आपल्याच बायको, आपलेच मुलं जर ही अपेक्षा करत असतील हे कधी मरते, एवढे वर्ष जगूच नका. काय मिळवलं तुम्ही? जगून जगून काय मिळवलं? तुम्ही ज्याला जन्म दिला, जी तुमची अर्धांगिनी आहे ती म्हणते तुम्हाला हे कधी मरते. एवढे वर्ष जगतात काय? कशासाठी जगायचं? कशासाठी जगून राहिलो आपण? हे अशी अपेक्षा करण्यासाठी. गाव बाकी महाराष्ट्र सोडा हो, पण गाव कमीत कमी नाही, गाव सोडून द्या, पण आपलं संबंधी तरी आपल्यासाठी अरे नाही वाचला पाहिजे ही अपेक्षा करणारे पण थोडे आहेत. ही अपेक्षा करते कधी मरतय म्हणून. एवढे वर्ष आहे, जेवढे वर्ष जगाल तेवढे वर्ष आमच्या बाकी बिहारीच्या प्रेमामध्ये घालवा. जेवढे त्यांच्या भगवान कृष्णाच्या प्रेमामध्ये घालवाल ना, एवढा आनंद येईल तुम्हाला. किती आनंद येईल? तो आनंद गगनात मावणार नाही तुमचा. एवढा आनंद होईल का तुम्ही जर भगवंताला आपलंसं केलं तर. केव्हा आहे ते सगळं कृष्णाशी अर्पण, न वळता मन तुझे भावी. जे आहे तुमच्याकडे ते सर्व कृष्णाला अर्पण करून टाका. दुसऱ्या ठिकाणी लक्ष केंद्रितच करू नका, म्हणजे तुमच्या देहाचं सार्थक झालं समजा. नाहीतर जन्म आला हेला, पाणी वायता वायता मेला. काय केलं तुम्ही जीवनामध्ये? अरे काय कमावलं जीवनामध्ये? हा काय केलं? अख्खं मुद्दल गमावलं. मुद्दल गमावलं. मुद्दल मला सांगा, मुद्दल जर गमावलं तर व्याज मिळेल का? मुद्दलच गेलं तर काय राहिलं शिल्लक तुमच्याकडे? व्याज गेलं तर चालेल, रक्कम जवळ आहे आपल्याकडे, पण मुद्दल गेलं तर गेलं सर्व. म्हणून मुद्दल आपल्याजवळ राहिलं पाहिजे.
गोपाल कृष्ण भगवान की जय। अरे जे पाहिजे मोबाईल घेऊन हा तर अशा प्रकारे सांगू नको म्हटलं तर सांग जर म्हटलं तर ते दुसऱ्या शेजारी नाही सांगत नाही. हा स्वभाव आहे बाईचा. हा स्वभाव आहे. का तिला जर म्हटलं कोणाकडे सांगू नको एका सेकंदामध्ये मथुरेमध्ये नाही का, पण सांग म्हटलं का ते घरच्या बाईकी नाही सांगणार, घरच्या शेजारीने सांगणार नाही. आणि तिला नवऱ्यानं म्हटलं अय सांगू नको कोणाकडे, तिला लावलं ना ते हात गेली दुसऱ्या शेजारीनं. का गं बाई का एक सांगू म्हणे तुला सांग ना म्हणे हे जे फळ दिलं म्हणे मला माझ्या पतिदेवानं असं असं आहे मुलाबद्दल, मुलगा व्हावा यासाठी. बरं मग सुंदर पुत्र व्हा यासाठी. आणि तिला म्हणे तुला मुलं वगैरे काही झाली आहेत का? ते म्हणे नाही. आता आशीर्वाद भेटला या फळानं. मग तुला नाही झाले मला झाले म्हणे. किती? 7 काठी आहेत म्हणे. 7 किती? 7 आहेत म्हणे. 7 मी कमी सांगितले नाही का, 7 आहेत म्हणे. बरं काय सांगू म्हणे बाई तुला, नवीनच जन्म होती म्हणे. जेव्हा म्हणे गरोदर होती ना बाई त्यावेळेस म्हणे दिवसच मोजा लागतात म्हणे. याच्यामध्ये आपला मृत्यू होऊ शकते म्हणे. हिनं अशी तिला म्हणून दिली का नाही चाबी, मृत्यू सुद्धा होऊ शकते म्हणे यामध्ये. मी बाई मला आता सवय पडली म्हणून 7 झाले. सवय आहे म्हणे 7 झाले म्हणे. तुला काही सवय नाही म्हणे. बघ म्हणे बाई तुला जर म्हणे वाटत असत तर पहा म्हणे खरंच ती बाई खाईल का फळ, खाईल का? हो बाई 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 असं जर असेल तर एवढी मोठी इस्टेट आहे बाई, मी जर मेली तर कोण खाणार आहे? हा ते तशीच जाणार आहे. नाही खाणार, नाही खाणार फळ. पतीला असं वाटलं तिच्या का आता आपण फळांना आपल्याला निश्चित मुलगा होईल. मग बाई ती बाई काय म्हणते शेजारी, अगं बाई म्हणते हे खाऊ नको म्हणते. मग हे म्हणते गाईले चालून दे तुझ्या. हिनं धरलं त्या गाईला चालून देतो घरच्या गाईला. ते फळ साधारण नव्हतं, ऋषी मुनीच्या मंत्रीत होतं. आणि ते फळ त्या गाईला दिल्यामुळं त्या गाईला गर्भधारणा झाली. अगोदर गाईला गर्भधारणा झाली. मग आता आपल्याला जर गर्भधारणा जर झाली नाही हे जर आपल्या पतिराजाने जर कळलं तर आपला ठोंबरा काढल्याशिवाय राहणार नाही. मग आता काहीतरी युक्ती केली पाहिजे. तिची बहीण होती दूरच्या गावी आणि तिने दिवस गेले होते. मग तिनं बहिणीला बोलावलं. काय नाही हीच गेली तिच्या गावाला. काग म्हणे असं असं झालं म्हणे. फळ आणलं म्हणे, फळ आणलं म्हणे. आणि फळ हे म्हणे मला खायला दिलं म्हणे. आणि मी काही खाल्लं नाही, गाईला दिलं म्हणे. बरं मग म्हणे मी काही म्हणे खाल्लं नाही. आणि आता तुझे म्हणे भाटवा म्हणे जर माहीत झालं माझा ठोपरा काढल्याची राहणार नाही. मग असं करणं म्हणे, तुझा नवरा दारू पिते म्हणे आणि तुला धनाची आवश्यकता आहे. असं कर म्हणे, तुला जेवढे पैसे लागेल तेवढे मी देते म्हणे, पण तू नाटक कर म्हणे. नाटक म्हणजे नाही तू नको करू म्हणे नाटक, नाटक मी करते म्हणे. कोण? मी करते म्हणे. आणि मुलगा तुला होईल म्हणे, तो मला द्यायचा. मी दररोज एक कपडा पोटाला बांधत देईल म्हणे. हिनं तसंच केलं हो. एक कपडा बांधत होती, एक कपडा बांधत होती. 9 महिने झाले. 9 महिन्यानंतर तिचं पोट मोठं दिसायला लागलं. पतीला खूप आनंद झाला हो. त्याच्या अगोदर 7वा महिना इले चालू, आपला 6वा महिना चालू होता. तर त्याच्या अगोदर प्रसूत झाली ते गाय. किती महिन्याचा? 3-3.5 महिन्याचा फरक होता. त्या गाईला पुत्र झाला आणि त्याचे कान गाईसारखे कर्ण होते. म्हणून गो म्हणजे गाय, कर्ण म्हणजे कान. त्याचं नाव काय ठेवलं? गोकर्ण ठेवलं. कारण गाईसारखे कान असल्यामुळे गो म्हणजे गाय, कर्ण म्हणजे कान, म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. त्याला मुलगा झाला.
तिला गायला. मग हिला आता याला आनंद आता आपली पोटी होणारच आहे. हा देवानं बा 2 पण गायली दिला आणि आपलेले. मग याचा आता 9 महिने भरले, तिचे 9 महिने भरत आले. मग काय झालं माहिती आहे का, तिला बोलवून घेतलं घरी. ती घरी बोलवून घेतलं, तिला प्रसूती झाली. तो मुलगा हिच्याजवळ आणून टाकला, ती गाय पैसे घेतले निघून गेली. आणि त्याला कळवण्यात आलं का तुम्हाला मुलगा झाला. आणि मग मुलगा झाला हे असं म्हटल्याबरोबर त्या अति आनंद त्याला झाला आणि तो नाचायलाच लागला. मग तो मुलगा नाही का दिवसेंदिवस वाढत होता. पण तो कोणाच्या पोटी जन्मला होता. बीज तैसे फळ न चले देवापाशी बोलवा. जसं बीज तसं फळ नाही का. जसं बीज निंबाची या झाडा बघा संतांची वचना. निंबाची या झाडा साखरेचे आडे. निंब पाहिला ना तुम्ही कसा असतो, कडू असतो. हा निंब हा कडू असतो. निंबाची या झाडा साखरेचे आडे बीज तैसे फळे येती तया. जसं बीज असेल तसं. आणि हे बीज कोणाचं होतं. हा एक म्हणजे नशेधारी माणसाचं वाईट माणसाचं बीज होतं ते. आणि ते इथं आणून टाकलं. ते चांगलं राहील का. मग हे निघालं मस्त वाढत चाललं. 5-6 वर्ष झालं. भांडणं घरी आणू लागलं. असं करता करता मोठं झालं. लग्नायोग्य झालं. लग्न करून दिलं. आणि बापाला त्रास देऊ लागला. सर्व इस्टेट दारूमध्ये याच्यामध्ये जुवामध्ये सर्व फुकली त्याने इस्टेट. बापाला तो करणं म्हणतो. मग बाबा कुठे राहताय तुम्ही, काय साध्य कराल तुम्ही इथं राहून. जा तुम्ही आपलं भलं करा. बाप निघून गेला. बाप निघून गेला आणि तिकडे तपश्चर्या करायला. मग राहिली माय राहिली आणि हा मुलगा. मग आता याचाच बाप केल्यानंतर ह्याला रान फुलं झालं. मग त्या रानामध्ये सर्वच त्यानं गायब करून टाकलं. सब विकताच केला. सर्व हात घर ठेवलं. मग आता काहीच खाले नाही. मग दुसरा उपाय कोणता. चोऱ्या करायला लागलं. मोठ्या चोऱ्या. मग आता लग्न 1 नाही 4 वेश्या आणल्या घरी त्यानं. किती 4 वेश्या कधी का म्हणतात त्याला. मग हा मोठ्या चोऱ्या करायचा आणि घरी यायचा. आणि त्या बायका म्हणजे त्याच्या ह्यामध्ये त्या बायका बनल्या होत्या. ते धन आणायचं त्याच्याकडे द्यायचं. या चौघीनं विचार केला. यानं पूर्वी काय केलं. मायले मारून बेधाम मारलं. बेधाम मारल्यानंतर तिनं आत्महत्या करून गेली ती. मग राहिला एकटा. याने बोलणार कोण. मोठ्या चोऱ्या करायला लागला. राजाच्या राजवाड्यात चोरी केली यानं. आणि घरी धन आणलं पूर्ण. त्या 4 घरीच्या समोर टाकलं. त्या चौघींनी विचार केला हे आज आहे उद्या नाही. राजाला कळलं याने धरतील बांधतील घेऊन जातील. हे धनही घेऊन जाईल. त्याच्यापेक्षा राजानं नेल्यापेक्षा आपणच याने मारून टाकू. तर याईनं काय केलं. चौघीनं याने नशा दारू पाजली आणि असं मारलं बेधम मारल्यानंतर काय झालं माहित आहे का. हे मरत नव्हतं. कारण दारू पिऊ कट्टर झालं होतं. एवढं मस्तीतलं होतं. मरेच नाही हो. किती मारलं तरी मरे नाही. काळीनं मारलं काय न मारलं मरे नाही. दारूवाला माणूस लवकर मरत नाही. कोरोनात नाहीच मेले ते. चांगले मेले पण हे नाहीच मेले. एखादं दाखवून द्या म्हणजे कोरोनात दारूवाला माणूस मेला म्हणून. एकही चांगले मेले कोरोनामध्ये नाही का. चांगले म्हणजे उद्या घरी ये ना असा निरोप. हॅलो उद्याला कल मैं आ रहा हूँ छुट्टी होने वाली है बस कल आने के पहले मर गया. काहीच मेले चांगले मेले पण दारूवाला नाही मला. तर हे मरत नव्हतं. म्हणून यांनी काय केलं माहिती आहे का. निखारे नाही का. ते निखारे घेऊन यांनी काय केलं. त्यांच्या मारू त्याला घायल केलं. त्याच्या अंगावर निखारे टाकलं. मारल्यानंतर जीवानं मग ते मेल्यानंतर त्याचं झालं प्रेत. याला काय म्हणतो आपण फिरत जाईल. तिकडे लोक दिसले पाहिजे. लोक म्हणतील मला महाराज तुम्ही दिसून राहिले. हा गोपाल कृष्ण भगवान की राधे 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 राधे. तर मग
हे झालं प्रेत, ज्याला आपण भूत म्हणतो, अतृप्त आत्मा म्हणतो. मग तिकडे जो काशीले जे होता त्यांना मस्त आपलं तो निघून गेला काशीला गोकर्ण. आणि या भाऊ मेला याचं त्यांनी काय केलं माहिती आहे का, तर्पण केलं. यांना हे केलं, काय केलं, पिंडदान केलं, पण मुक्ती त्याची झाली नाही. मग एक दिवस तो काशीवरून घरी आला. आल्यानंतर घरी झोपला. झोपल्यानंतर तो पिशाच्य योनीतला आला आणि खूप मोठं रूप धारण केलं आणि त्याला भिवाळून राहिला. तो म्हणतो गोकर्ण, काय रे कोण आहेस तू? तो म्हणते मी तुझाच भाऊ. मग हे काय करत आहे तू, मला भिवाळत काय? तो म्हणते नाही राजा. म्हणते काय सांगू तुला, अरे मी तू गेल्यानंतर या पिशाच्या योनीमध्ये माझा मृत्यू झाला. मी या पिशाच्या योनीमध्ये मी फिरत आहो आणि उद्धार करायचा असेल तर आपले लोक पाहतात तेव्हा उद्धार होते, नाही तर दुसऱ्याच्या हाताने उद्धार होत. मग तू फक्त एक आहे, तुझ्या हाताने माझा उद्धार होतो करशील तर बघ बाबा. नंतर मी तर पिंडदान केलं पण त्यानं माझ्यावर काही परिणाम पडला नाही, म्हणून काही पिंडदानही केलं म्हणजे का तू मुक्त होईल असं नाही. मी ही याच्यासाठी कथा आहे यामध्ये, पिंडदानच केलं पाहिजे म्हणून तो मुक्त होईल असंही नाही. बघा काय केलं पाहिजे तर होतं मुक्त. मग माझ्या मुक्तीची काहीतरी उपाय योजना कर. काय करू तुझ्यासाठी, कर काय करायचं आहे. यांनी विचार केला रात्रभर, याला काही सोल्युशन मिळालं नाही. गंगेवर गेला, आंघोळ करत असताना सूर्यदेवाला प्रार्थना केली आणि नारायणाला सांगितल्यानंतर त्यांनी एक युक्ती दिली, बाबा रे याची मुक्ती कशाचीच होत नाही, फक्त याची मुक्ती जर करायची असेल तुला तर श्रीमद भागवत महापुराण तू 7 दिवस वाच, याची मुक्ती अवश्य झाल्याशिवाय राहत नाही. गोपाल कृष्ण भगवान की. म्हणून त्यानं मग उपाय शोधला. मग हा प्रसंग ज्यावेळेस परीक्षिती राजाला शुकमुनीनं भागवत सांगितलं, हे 30 वर्षानंतर भगवंत धामाला गेले तेव्हापासून सांगितलं. आणि गोकर्णानं हे जे भागवत याच्या प्रित्यर्थ ठेवलं, हा 200 वर्षाचा युग आहे भगवान कृष्ण गेल्यानंतरचा. लक्षात असू द्या किती 200 वर्षानंतरची घटना घडलेली आहे. का त्या याच्या प्रित्यर्थ भागवत ठेवलं. पहिल्या दिवसाला मग ते भाषे ठेवतो ना आपण, म्हणून भाषा ठेवावा लागतो. तो भाषा ठेवला, तो बास ठेवल्या, बास समजतील तुम्हाला, त्याला 7 कांडे. पहिल्या दिवशी सत्र झालं, तटकन एक कांड फुटलं आणि तो नाही का दुसऱ्या दिवशी तो तटकन कांड फुटलं. असं करता करता 7 दिवसामध्ये त्या 7 जो राहते त्याचे 7 कांडे फुटले. आणि हा जो पिशाच्य योनीमध्ये धुंदकारी होता, याचा यामधून 7व्या दिवसाला उद्धार झाला आणि हा स्वर्गलोकी गेला. गोपाल कृष्ण भगवान की. राधे 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 राधे. झालेली सेवा गुरुदेवाच्या चरणी समर्पित करून इथेच कथेला पहिल्या दिवसाचा विराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.